कोणाचार वाक्य ऐका, इंद्रिकरचे वाक्य ते. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही, नीट ऐका. उसाला डोळा आहे त्याला दिसत नाही, सुईला नाक आहे तिला वास घेता येत नाही, कढईला कान आहे तिला ऐकू येत नाही, घागरीला गळा आहे तिला गाता येत नाही, कंगव्याला दात आहे तिला चावता येत नाही, अज्ञानी माणसाला मरण येत नाही पण त्यांच्या जगण्यात मजा नाही. ज्ञान म्हणजे एम ए बिमे नाही. एम ए बिमे हा विषय सोडून द्या. ट्रक नाही, ट्रकनं काहींना पाहुणे येईन, काहींना आली ती देईन, काहींना दिली ती राहीन. 35 नवरदेव आहेत आपल्याकडं. 35 15च राहिले मरायला. काही उपयोग नाही. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायचे नाही. का द्यायचे नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. बायको नाही मला. याला एक 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. नीट ऐका. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आपल्याकडे वैराग्यच नाही तर ज्ञान राहिलंच कसं. आणि ज्ञान आलं का आपण देव झालोच. मी कोण आहे म्हणजे पुढे धर्माकडे जायचं. मी कळला का धर्म कळला. मी कळत नाही तर धर्म सांगून काय करायचं. हो काहीच नाही. ज्ञान येईल. हो अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो अंधार आणि स्थिर झाला तो प्रकाश. ही अंधारी खोली आहे, हिच्यात ज्ञानाचा दिवा लावा. अज्ञान पळून गेलं का ज्ञानच तूच देव आहे. आणि याला कारण आहे अज्ञानता आहे पण धर्मावर प्रेम नाही. कारण आपल्या लोकांनी आपला धर्म जेवढा बुडवला तेव्हा दुसरा कोणीच बुडवला नाही. नाही आमच्या गणपतीची मिरवणूक जर पाहिली तर फक्त गणपतीच पेड राहत नाही, नाही तर असंख्य भक्त ताईट असतात. इतकी भंगार अवलाद आहे आमची. आणि गणपतीला दम देतात पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. का आमच्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात उद्या तुम्हाला होम हवन सुरू करायचे ना, पहिली गणेश पूजा केली जाईल, गणेश हवनच केलं जाईल, तेव्हा तिथून पुढे सुरू होईल. आमच्याकडे गणपती जर बुद्धीची देवता आहे आणि आम्ही त्याला जर क्वार्टर पिऊन नाचतोय तर आमचा धर्मावर आम्हाला काय प्रेम आहे. काय प्रेम काय आमच्या धर्मावर आमचं. आमच्या देवळामध्ये जर दुसरा माणूस चप्पल घालून गेला तर माणसं त्याचं थोबाड फोडतात आणि आमचीच माणसं गणपतीच्या मिरवणुकीत क्वार्टरी पेतात. मग याच्यापेक्षा आमचा धर्म बुडाला किती. मग आमचं धर्मावर प्रेम नाही आहे. हा सगळा बिगडी कार्यक्रम आहे. बिगडी. फक्त लोकांनी मानलं पाहिजे हा गणपती भक्त आहे. काय लाज आहे का त्याला. तो क्वार्टर पिऊन गणपती पुढे नाचितो, त्याची खानदान तरी कोणती आहे. प्रेम कुठं आहे. सध्या पेपर जर वाचला तर पेपरातच प्रेम आहे फक्त. अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले. 6 पानामधले 3 पानं लचेच आहेत. लचे अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले फुसलावून पळवले. आता एक नवीन ॲटम लय भारी आलाय, फुसलावून पळवले. ती फुस कुठून आली कोणाला माहिती आहे. फुस. आणि फुस लावल्याची बातमी खाली कशी असते माहिती का. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, आता 16ची मुलगी अल्पवयीन आहे, ती 10वीला आहे, तिला अक्कल नाही का. आम्हीच दाखवले. आणि त्याच प्रेमाला ह्या आठवड्यात अतिशय मोठी साथ मिळाली. झिंगाट. प्रेम संपलं. कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची नाही ना राहिली. भावाभावावर प्रेम नाही, मातृपितृ प्रेम नाही, राष्ट्रप्रेम तर बोलायचं जोगच नाही, धर्माचं तर वाटुळं झालंय. मग आमचं प्रेम कुठं आहे. कुणावरही प्रेम. प्रेमाला उंची कुठं आहे. प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम. काय फरक पडला. लेवल आहे. मुलगी CA आहे, पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, हो द्या ना प्रेम. काय फरक पडला. पोरगी PSI आहे, पोरगा SP आहे, हो द्या प्रेम. पोरगी 12वीला आहे आणि पोरगा म्हशीवळीत आहे, पा प्रेम. काय त्या प्रेमाला उंची आहे का काय. पोरगी बंगल्यात राहतील, प्रेम गाऊंढ्यावर.
दिल दिया ये ईड भी देंगे. अरे काय ईड भी देंगे? कुणावरही प्रेम, त्याला लाज नाही, आबरू नाही. बरं घराण्याची इज्जत जाती यांची सुद्धा त्यांना लाज नाही. कुणावरही प्रेम. प्युअर शेंबडी पोरगी, एकदम भंगरी, इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं. आणि हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल खयाल आता है. तुझा तिसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू भरू तू का तर पडतो. कभी कभी मेरे दिल खयाल आता है. आणि त्याला अंडरपॅन्ट नाही, एकदम भंगरी. तरी ते तिला काय म्हणतो माहिती का? हमें और जीनी साहस अगर तुम चैनवर. आणि ती पोरगी त्यानं पहिल्यांदाच पाहिली, तरी ते तिला काय म्हणतं माहिती का? 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, आज भी है और कल नहीं. 18 वर्षाचं याडू 100 वर्षाचं गाणं म्हणते. म्हणजे तुझ्या आजीची आणि तुझी प्रियशी एकच होती का काय? 100 साल पहले हमें तुमसे प्यार था. असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है. ए बेवड्या. आणि हे शिवजयंतीला दारू पितात नालायक. हे कपडे काढून आणले पाहिजे. आणि धर्माच्या भाषा करतो. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. शिवजयंतीला दारू पिता हराम येऊ. तुझ्या बापाच्या मौतीला पिशी का? मी पाजी तो खिपेतो का? ए भंगरी, लाज नाही वाटली का नालायक? ओवी लिहून घ्या 3ऱ्या अध्यायातली, पुढे चला. आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला. धर्म बुडाला की अशी घटना घडते. आपण धर्मावरच बोलणार आहे 2 तास. धर्म कुठे आहे आमचा? कुठे आहे धर्म? कुठे आहे धर्म? कुठे सांगा मला महिला मंडळ. तुम्हाला 50% जागा आहे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहात. तुम्हाला कोणी कमी लिखित नाही. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हातात बांगडी असावी किंवा नसावी हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मग तुमच्याकडे का नाही? जरा विचार करा. असायलाच पाहिजे. हाय म्हणजे काय उपकार नाही. धर्म आहे तो. धर्म आहे तो. हो, धर्म आहे तो. आणि ज्यावेळेस आपली बांगडी वाजेल ना, त्या दिवशी आमच्या जिजाऊनं शिवाजी घडवल्याचं चीज होईल. आमच्या मुलींचे भांग तपासा घरी गेल्यावर. आम्ही फक्त भाषणच आणतोय महाराज. मुलीच्या अंगात 5000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आमची संस्कृती गेली कुठं? जरा विचार करा. मुलीचा भांग तपासा डोक्याचा. दर महिन्याला वेगळी स्टाईल आहे. आता एक इतका डेंजर भांग आला ह्या महिन्यात, पॉप. तो पॉप भांग इतका डेंजर आहे, मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे. म्हणजे पुढं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, आणि मध्ये डोंगळा आहे. डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. मुलीचा मोबाईल आठवड्यातून एकदा आईनं तपासला पाहिजे. त्यातले मेसेज पाहिले पाहिजे. त्याची रिंगटोन तपासली पाहिजे. संस्कृती. एक वाक्य सांगू. मी तुमच्या मुलासारखा आहे. मग बसलेले माणसं ध्यानात ठेवा. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. महाराज, मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंग्या येतं महाराज. ज्ञानच नाही. शाळेतलं सोडा. शाळेतल्या ज्ञानाचं सोडा. शाळेतल्या ज्ञानाला काय किंमत आहे? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. बाबडीवानी शाळा उतरल्या. बाबडीवानी कोणी बी 2 पत्र्याच्या खोल्या बांधा आणि 1 गाडी घ्या. आना पोर. लोकांनी पोर आणायची कुठून? तुम्ही राहिले शाळा काढीत. लोकांनी पोर आणायची कुठून आणायचे? जेव्हा लोकांना 5-5 पोर होतं तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही.
आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उताला कुठून आणायची पोरं लोकांनी? बरं लोकांना पोरं होतील कस काय? ज्याला बायको आहे त्याला तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायको करायच्या मूड मध्ये त्यांना बायका देती नाही. लोक करणार काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं पोरग होऊन देती नाही, आणि जे बायका करायच्या रेंज मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही, आणि शाळा काढल्याशिवाय तर म्हणजे तुम्ही नक्की लोक काय करतात असं असं झालं तसं नाही. ते त्याला उत्तर पहा कसं आहे, ज्ञानच वेगळं आहे आणि देव वेगळा आहे असं नाही, ज्ञानच देव आहे. तसं एका मिनिटात सांगतो. आता टाळकरी बिळकरी मालकरी मंडळी, पखोदे बिखोदे, गायकवादक महाराज विराज मंडळी, रामाच्या बापाचं नाव काय? सावध राहायचं बरं का, परत घोटाळा करा. रामाच्या बापाचं नाव दशरथ आहे. दश म्हणजे किती आहे? महिला मंडळ. दश म्हणजे किती? तुम्हाला एका मिनिटात रामायण सांगू तुम्ही, एका मिनिटात. रामाच्या बापाचं नाव काय? दशरथ. दश म्हणजे किती आहे? 10. इथून वर इंद्रिय किती आहे? 5. आणि इथून खाली किती आहे? 5. 5 आणि 5 मग दशरथ. दशरथ हाच दशरथ. एका जागेवर पुंगवतो तुम्हाला 2 मिनिटात. काय झालंय? काय झालंय? शेतकरी माणूस, शेळ्या पाळणारी माणसं पहा, शेळ्या पाळणारी, शेळीचं बकरू पिऊ नये म्हणून त्याला आळापणी घालते. पण आळापणी घालताना असं घालतंय ते फडक्याला शेण चुळीतय आणि सडाचं तोंड पॅक करते. ही कोणत्या ग्रंथातली ओवी आहे? खाजवा डोकं तुम्ही 2 मिनिटं. शेतकऱ्याच्या शेळीचं बकरू पिऊ नये म्हणून शेतकरी शेळीला आळपणी घालते. आळपणी घालते म्हणजे फडक्याला शेण चुळीते आणि सडाचं तोंड पॅक करते. ही ओवी भागवतात आहे का ज्ञानेश्वरीत आहे का गाथ्यात आहे? ही ओवी शेतकऱ्याच्या गाथ्यात आहे. आणि शेतकऱ्याचा गाथा कोणाला सापडणार नाही. काही काही शेतकरी त्याच्या पुढचे त्याच्यात काटा घालते. बकरू प्यायला सुटलं का असं मूड मध्ये जातात, त्याचा नागपुडीत काटा, मरण तर दूध प्याणार नाही. आता ह्या ज्या ओव्या आहेत या वाचायच्या नसत्यात. आता फक्त एका मिनिटात रामायण जरा फास्ट आहे थोडं, घुसल तेवढं डोक्यात घ्या. रामाच्या बापाचं नाव दशरथ. दश म्हणजे 10. मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. 5 आणि 5 हा दशरथ. आता दशरथाला राण्या बोला पटकन, हजरी पटापट बोला. दशरथाला राण्या 3. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. झालं. प्रकृतीला 3 गुण, रजगुण, तमगुण, सतगुण. जागेवर उत्तर त्याला. आता दशरथाला पोरं बॉम्बला. दशरथाला पोरं 4. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. अंतकरणाला कप्पे 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. झाले 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतकरणाला कप्पे 4. दशरथाला पोरं 4. प्रकृतीला गुण 3. दशरथाला राण्या 3. हा असं फायनल करून घ्यायचं. इंद्रिय 10. बरं त्याच्यात पहिला वनवासाला कोण गेला? राम. त्याच्याबरोबर गेला लक्ष्मण. दोघांबरोबर गेली सीता. मग राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. पहिलं जातं ज्ञान, त्याच्या मागे येतं वैराग्य. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय कधी टिकू शकत नाही. मग पहिले गेली राम. बरं सीता सोडवली कोणी? बॉम्बला, हनुमंतानं. आणि पळवली कोणी? रावणानं. मग मालकरी मंडळी उत्तर द्या. आता हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. हे वाक्य कोणाचं आहे? जनक राजा. सावध राहायचं बरं का, परत घोटाळा नाही करायचा, तिथंच फिरायचं आपल्याला. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. म्हणजे सीता जनकाची कोण आहे? सीता जनकाची मुलगी. आता जो धनुष्य उचलेल त्याला मी मुलगी देणार. मुलगी भंगार भुंगाराला कोणाला देणार नाही, येडपटाला देणार नाही. ज्याच्यात घमेंट त्यानं यायचं आणि धनुष्य उचलायचं, मुलगी देणार. सगळे लोक आले धनुष्य उचलायला. पहिले लोक आलेले लोक सीता पाहायला आलते का धनुष्य? त्यांच्या डोक्यात काय होतं? बारीक खाजवा डोकं. त्यांच्या डोक्यात होती सीता. धनुष्य तर आपण सहज उचलू म्हणजे सीता आपल्याला मिळणार. हे अपेक्षेनं आले होते का निरापेक्षेनं? अपेक्षेनं मला सीता मिळणार. सगळे आले आणि धनुष्य पाहिलं. निमे म्हणले सीता नको.
का जागणारच नाही तर काय करता सीता उचलून आपण धनुष्य उचलणार आणि आपण मारणार म्हणजे आहे ती रांडकी होणार हे झटे करण्यापेक्षा तू सीता तुला लकला आम्हाला नको निम्मे राजे जनका स्वयंवरातून चालले जनकानं त्यांना विचारलं का चालले ते म्हणले पाहायला आलतो सीता नको आम्हाला फक्त धनुष्य पाहिला आम्ही कारण त्यांनी कॅपॅसिटी ओळखली आपल्याच्यानं सीता मिळू शकत नाही पण या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं कोणाला रावणाला आणि रावणाला आमंत्रण नव्हतं पण आलाच आणि तुमच्या माझ्या शरीरात सगळ्यांच्या शरीरात आमंत्रण नाही पण आला त्या रावणाचं नाव आहे अहंकार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात काय आहे रावण रावण अहंकार लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टर चाला आता तुहा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला का ग जप्तीची नोटीस आली तिला मी कष्ट करते याचा काय झाला अहंकार दोन भाऊ वाहिले निघले थोडल्यानं जीसीपी घेतला जीसीपी धाकट्या मोरीत आंघोळ करीत होता बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणलं पाहतो पण अंडर पॅन्ट पिळू दे ना गार आठलो मी काय झाला तिला ग आता ऐका त्या राक्षसाचं नाव काय रावण आणि तो रावण आला पण इथं शब्द लय बारीक बारीक आहे बरं का गोष्टी नुसत्या पाठ नाही करायच्या रावण आला आणि रावण जनकाला म्हणतो का रे एवढं मोठं स्वयंवर मांडलं मला आमंत्रण का नाही का हा शब्द सुद्धा परत अहंकाराचे का नाही जनक हुशार होता जनकाने सांगितलं याला जनकानं सांगितलं याला काय झालंय अहंकार मग जनकानं एकच उत्तर दिलं रावणा तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या सम्राटाला धनुष्य उचलायला बोलवलं म्हणजे तुझा अपमान आहे बिघडला ना रावण फुगलं रावण दोन माणसांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही एक आई बापापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही कोणापेक्षाही मोठे व्हा तुम्ही कोणापेक्षाही व्हा पण आई बापापेक्षा मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही महिला म्हणलं तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का तर तुम्ही त्यांना उलटवूच सांगायचं मी त्यांच्यात आहे असं नाही म्हणायचं ते माझ्यात आहे तुम्हाला ती फुगीरपणाची सवय लागली माझ्यात असं बुकायचं नाही मी त्यांच्यात आहे का विहीर त्यांचे जमीन त्यांचे जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचा आहे फक्त मी त्याला ये संटो असल्यामुळे तो माझं सोडून कोणचं ऐकत नाही दोघांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आईबापापेक्षा मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं नाही थोडं वाजवता यायला लागलं का ते म्हणते आमच्या गुरुलाच बोल येत नव्हती थोडं गाता यायला लागलं का ते म्हणतं गुरु माया पुढे वाजितच नव्हता अशा भंगार गप्पा नाही आणायच्या गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही मोरगा काय नाही महाराज 4,30,000 माणसं रावणाच्या घरात हिशोब काढा बरं का शाळेतले पोरं 80,000 बायका आणि 1,00,000 पोरं किती झाली 180 1,00,000 नातू 3,05,000 आणि 1,00,000 पंतू 4,30,000 4,30,000 माणसं रावणाच्या घरात मोबाईल मध्ये घेऊन जा बरं का उदाहरण घरी रोज ऐका 4,30,000 माणसं रावणाच्या घरात रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं आणि त्यानं इंद्र जिंकल्यामुळं त्याचं पहिलं नाव पडलं होतं इंद्रजित रावणाला एक भाऊ होता त्याचं नाव बिभीषण होतं इतका हुशार माणूस होता तो बिभीषण त्यानं बसल्या बसल्या विचार केला एक दिवस आपल्याला रावण कधीच आटपणार नाही मग आपण एक आयडिया केली तर जर रामाची रावणाची लावून दिली तर जिंकलो आपण मी भावबंदकी पहिल्यापासून मारा आता उगाच भुकात्यात लोक नाही ते पहिले मग हे फक्त आडनाव बदलून जन्माला आलेत नाही तर टोळी तीच आहे ऐका त्या इंद्रजिताने काय केलं महाराज डायरेक्ट रामाला जाऊन गाठवलं ते मध्ये थांबला नाही गडी कच्चा नव्हता तो त्यावेळेला रामाला एकच वाक्य सांगितलं तुझ्या आयुष्यात तुला सीता मिळणार नाही सीता रावणाच्या ताब्यात आहे सीता तुला मिळणार नाही तुला काय करावं लागेल तो रावण मारायच्या भानगडीत पड नको पहिला इंद्रजित मेला पाहिजे काय विचार आहेत महाराज चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची पाहता काय माग चुलत्यानं आणि त्या चुलत्याचं नाव बिभीषण मारायचा कोण इंद्रजित पण त्यानं एक दम दिला त्याला इंद्रजित मारायचा पण त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा तो इंद्रजिताचा जो हात आहे त्यानं 16 वेळा इंद्र जिंकले
त्या हाताला असं वरदान आहे, जर इंद्रजिताच्या हातात कधी बाण आला आणि त्यानं जर बाण लावला तर समोरचा माणूस जगू शकत नाही. तू फक्त एक कर, रामा मार इंद्रजित, फक्त एक करायचं, त्याच्या हातात बाण येता कामा नाही. काय बोलायचंय महाराज, इंद्रजितानं भात्यात खाली माग हात घातला आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपरातून उडाला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता, पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात अंगणात पडला, भूकंपासारखा आवाज झाला आणि इंद्रजिताचा हात अंगणात जाऊन पडला. रावणाची बायको बाहेर आली, माईला म्हणलं सुलोचना, तिचं नाव सुलोचना होतं, पतिव्रता होती. पतिव्रता कळतं तुम्हाला, म्हणजे परत माय 5 मिनिटं जातील असे. पतिव्रता ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, पतीच्या अगोदर नंतर झोपते ना अगोदर उठते, तिला पतिव्रता म्हणतात. आपल्या घरात पाणी कोणता पितर आहे, पप्पा का मम्मी? पप्पा, बरोबर. ती पतिव्रता होती, ती बाहेर आली मारा आणि बसलेल्या माणसांनी नाही का तिनं तुटलेला हात पाहिला. लय बारीक गोष्ट ऐका.